नमस्कार. मी हरिदास पवार. आपला देश आहे ना, आपला भारत देश जगातील सर्वात उष्ण देश म्हणून आपला भारत देशाचा आता ओळख झालेली आहे. आपल्या देशाचा नंबर लागलेला आहे. जगातील सर्वात उष्ण देश म्हणून आपला भारताकडे आल्या पाहिले जात आहे. जगातील सर्वात उष्ण 100 शहरे आपल्या भारतातच आहेत. कारण जिथे जिथे सामान्य टेम्परेचर होते ना 35-38, तर अशा ठिकाणी सुद्धा 40+41 45 पर्यंत टेम्परेचर दिलेलं आहे, वाढलेलं आहे. तर शासनाकडून हाय अलर्ट जारी केलेला आहे 12 मे पर्यंत. 12 मे पर्यंत 45 ते 55 इतके तापमान वाढणार आहे. माणसाच्या अंगाची लाही होते, म्हणजे बाहेर जावंच नाही घरातून. तर 45 ते 55 जर तापमान वाढले तर माणसाची काय परिस्थिती होतील तो विचार न केलेला बरा. तर मी तुम्हाला सांगणार आहे, या तापमान वाढीला कोण जबाबदार आहे? शासन जबाबदार आहे, माणूस जबाबदार आहे का निसर्ग जबाबदार आहे, हे तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला थोडक्यात सांगतो मी आता, ही तापमान वाढ का झालेली आहे? 2026 चा उन्हाळा हा खूप असा त्रासदायक का चालला आहे? तर पहा, आता सगळीकडे महामार्ग असतात, कारण राष्ट्रीय महामार्ग म्हणजे प्रवास सुखकर व्हावा म्हणून राष्ट्रीय महामार्गाची शासनाकडून निर्मिती केली जाते. तर तो महामार्ग तयार करण्यासाठी त्या महामार्गाच्या वाटेला येणारी असंख्य झाडे, वृक्षाची वृक्षतोड केली जाते. यात वृक्षाची तोड, असं भयंकर वृक्षतोड झालेली आहे. कुठले पण महामार्ग असू द्या, मी थोडक्यात तुम्हाला एक आपल्याकडे एक शासनाचा जी-आर आहे, की कुठल्या रोडसाठी म्हणजे कुठल्या महामार्गासाठी किती वृक्षाची तोड केलेली आहे शासनाकडून, ही तुम्हाला मी सांगतो. समृद्धी असेल महामार्ग, किंवा कोल्हापूर नागपूर असेल, पुणे कोल्हापूर असेल, असे भरपूर महामार्ग आहेत. यासाठी भरपूर असे वृक्षाची तोड केलेली आहे. आणि एक धक्कादायक आणखीन एक उदाहरण आहे. आता जवळच्या जंगलांना आग लावणे किंवा डोंगराला आग लावणे, ह्या आग लावण्यामुळे चांगले चांगले मोठी झाडे देखील जळून खाक झालेली आहे. आणि याचाच परिणाम एवढी उष्णता वाढलेली आहे. कारण जंगले तोडले तर ऑलरेडी वारं फिरणार, आणि वारं न फिरल्यामुळे उष्णतेमध्ये वाढ होणार आहे. त्यात मोठं कारण आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड. आता तुम्ही जर शहरात कुठेही जावा, पूर्वी शहरात जरी रोड करत असला तर डांबरीचा रोड करत होता, डांबरीचा. तर आता ते डांबरीचा रोड बंद करून शहरात देखील सिमेंट कॉन्क्रीटचे रोड केले जात आहेत. तर सिमेंट कॉन्क्रीटचा रोड इतका डेंजरस आहे. तर डांबरी रोडचं कसं असते पहा, दिवसभर तो जरी तापला असेल तर त्याची क्षमता असते की दिवसभर तो सूर्याचं ऊन जरी झेलत असला तर तो बाहेर शोषून घेणार, बाहेर सोडत नाही ऊन. परंतु त्याच्या उलट सिमेंट कॉन्क्रीट रोडचा आहे, दिवसभर ते ऊन पडते त्याच्यावर, आणि रात्री त्यानंतर त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोड मधून रोड रोड तो तयार झाल्याने त्यातून गरम हवा बाहेर पडतात, आणि त्यामुळे असंख्य अशी उष्णता आपल्याला जाणवत असते. तर पहा, मी तुम्हाला सांगतो कुठल्या रोडसाठी, कुठल्या महामार्गासाठी किती वृक्षाची तोड करण्यात आलेली आहे शासनाकडून. महामार्ग असू द्या, तो महामार्ग तयार करण्यासाठी त्या महामार्गाच्या आडवी म्हणजे मधोमध येणारी ही वृक्षाची तोड आहे ना, अशी भयंकर मोठ्या प्रमाणात केलेली आहे. तर मी तुम्हाला एक 5-6 उदाहरण सांगत आहे, कोणत्या महामार्गासाठी किती वृक्षाची तोड केली आहे. तर एक नंबरला सुरुवातीला पाहूया, समृद्धी महामार्ग आहे ना, तो समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी 1,65,000 झाडांची तोड केलेली आहे, म्हणजे वृक्षाची तोड केलेली आहे समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी. त्यानंतर 2 नंबरला आहे, 41,000 झाडे तोडलेली आहेत नागपूर आणि रत्नागिरी महामार्ग तयार करण्यासाठी. त्यानंतर 3 नंबरला आहेत, 46,000 वृक्षाची तोड केलेली आहे पुणे आणि मुंबई दूधगती महामार्ग तयार करण्यासाठी, तो महामार्ग तयार करण्यासाठी. तर 4 नंबर आहे, 25,000 वृक्षाची तोड केलेली आहे कोल्हापूर पुणे महामार्ग तयार करण्यासाठी. त्यानंतर 5 नंबरला आहे, 23,000 झाडे तोडलेली आहेत पुणे नाशिक महामार्ग तयार करण्यासाठी, त्या महामार्गाच्या आडवी येणारी झाडे ते तोडलेली आहेत. त्यानंतर 6 नंबरला 1,05,000 वृक्षाची तोड केलेली आहे मुंबई आणि गोवा महामार्ग तयार करण्यासाठी. तर पहा किती मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केलेली आहे, वृक्षाचे पूर्णपणे नायनाट केलेल्या वृक्ष तोड केलेले, असंख्य प्रमाणात वृक्षाची तोड केलेली आहे. त्यामुळे जर आपला देश, जर आपल्या वाटत असेल की आपला देश विकासाकडे चाललाय, तर तसं काही नाही, तर विनाशाकडे आपला देश चाललेला आहे. वृक्षाची तोड म्हणजे काय साधं सुद्धा नाही. वृक्षाची तोड अशी जर केली, तर येणारे काही दिवस किंवा येणारा आता उद्याचा उन्हाळा म्हणजे पुढला उन्हाळा 2070चा उन्हाळा यापेक्षाही कडक, यापेक्षाही त्रासदायक होणार आहे. म्हणून प्रत्येकाने एक संकल्प घ्या, एक माणूस एक झाड. प्रत्येकाने येणारा आता पावसाळा आहे ना, काही महिन्यात, आपल्या 1 महिन्यात पावसाळा सुरू होईल. तर प्रत्येकाने एक संकल्प घ्या, आपण एक झाड लावायचे आणि त्याचे फक्त
2 वर्ष जतन करायचे, घरातल्या मुलासारखे त्या झाडाला त्याचे जतन करायचे, त्याची देखभाल करायची. तर 2 वर्ष तुम्ही त्या झाडासाठी द्या. त्यानंतर त्या झाडाला तुमची काही गरज नाही. ते स्वतःच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते झाड आपोआप वाढते. तर हे झाले उष्णतेचा आपला भारत देश एक नंबर सध्या आहे आणि ते आपल्या भारतातील 100 शहरे आहेत. तर 45 ठिकाणी काय ठिकाणी 45 टेम्परेचर आहे, काय ठिकाणी 55 पण जाण्याची शक्यता आहे आणि शासनाने दिलेला अलर्ट पण आहे 12 मे पर्यंत. 12 मे पर्यंत तापमान मध्ये देखील वाढ होणार आहे. तर तुम्हाला सांगतो, जर तुम्ही शासनाच्या नियमाचे पालन करा, शासन सांगताना कोणती वेळ दिलेली आहे, उदाहरणार्थ 11 ते 3, 11 ते 3 तुम्ही डायरेक्ट उन्हात जाऊ नका, डायरेक्ट सूर्यप्रकाशाखाली जाऊ नका. त्याच्यामुळे काय होते, जर तुम्ही गेलात तर तुम्हाला उष्माघाताचा तुम्हाला अटॅक येऊ शकतो, उदाहरणार्थ उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे शासनाने जे नियम दिले आहेत ना 11 ते 3 किंवा काय, तर त्यांच्या नियमानुसार तुम्ही त्यांचे नियम पाळा. आणि जर तुमचे काय अर्जंट काम असेल तर तुम्ही जाताना तुमच्या डोक्यावर एक टोपी आणि डोळ्याला एक गॉगल घालून तुम्ही बाहेर जावा. डायरेक्ट तुम्ही उन्हात जाऊ नका. जर गेला तर तुम्हाला उन्हाचा त्रास भरपूर होणार आहे. आणि शक्यतो तुम्ही भरपूर असे पाणी प्या. काय असं माणसं कसे असते, पाणी पिण्याकडे लक्ष नसते कामामुळे, तर भरपूर पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता कमी पडून चालणार नाही. आपल्या घामाद्वारे समजत नाही की आपल्या घामाद्वारे पाणी असते की बाहेर पडत असते. म्हणून दिवसातून कमीत कमी 10-12 ग्लास तर पाणी आरामशीर माणसाने प्यायले पाहिजे. आणि थंड पेय प्या. थंड पेय म्हणजे उदाहरणार्थ थम्सअप, कोकोकोला तसलं काही नाही. उदाहरणार्थ लिंबू सरबत असू दे, फळांचे ज्यूस असू द्या, ते असलेच नारळ पाणी असू द्या, की असं आपल्या घरात जो राहताना त्या घराचे खिडक्या आणि दारे सतत उघडे ठेवा, जेणेकरून वायू प्रवाह म्हणजे आतील हवा बाहेर जाणे, बाहेरील फ्रेश हवा आतमध्ये येईल. जर तुम्ही दाराने खिडक्या जर लावून बसला असाल तर अतिशय उष्णता तुम्हाला धाक जाणवेल तुमच्या घरामध्ये. त्यासाठी तुम्ही घराचे दरवाजे आणि खिडक्या सतत उघड्या ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या उष्णतेचा जास्त त्रास होणार नाही. शक्यतो कुंभाराकडे मडके असेल, त्या मडक्यातले पाणी प्या. ते नैसर्गिकरित्या गार केले जाते मडक्यातले पाणी. फ्रीजचे पाणी पिण्यापेक्षा नैसर्गिक कुंभाराकडून जे मडके येतात ना, ते मडक्यातले पाणी प्या. आपल्या आरोग्यासाठी ते सुद्धा एक चांगले आहे. असंख्य झाडे तोडली आहे. शहरात कुठं जरी रस्ता जरी साधा जरी रस्ता करायचा असेल तर तिथे देखील आता सिमेंट काँक्रीट रोड करत आहेत. आणि त्या रोडच्या कामासाठी मध्ये येणारे मोठं हजारो वर्षाची झाडे ही देखील तोडत आहे शासन. तर बाहेरच्या देशात तसे नाही. जर 200-300 वर्षापूर्वीचं जरी मोठं झाड असेल तर त्यांच्याकडे एक टेक्निकल असते. ते मुळासहित झाड उपटून काढते आणि ते दुसऱ्या ठिकाणी त्याचे सुरक्षितपणे त्याचे जतन करते. तर आपल्या तसे काही मोठी असंख्य हजारो वृक्षाची झाडे बिनधास्तपणे शासन तोडत आहे. तर याला देखील एक चाप बसला पाहिजे. कारण भरपूर असे झाडे असतात ना, ते ऑक्सिजन निर्मिती करतात. देखील या झाडामुळे कमी होतो. तर तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये ते थोडा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की आपल्या देशात यावर्षी उष्णतेची एवढी लाट प्रखर का आलेली आहे? काय कारण आहे? सगळ्यात मुख्य कारण म्हणजे लक्षात ठेवा, निसर्ग कधीच कोणाला असं बदला घेत नाही किंवा निसर्ग कधीच कुठल्या गोष्टीला कारणीभूत नसतो. तर माणूसच स्वतःच्या ह्याला कारणीभूत असतो. स्वतःचा विनाश करण्यासाठी माणूसच कारणीभूत असतो. एक नंबर कारण आहे, सगळ्यात मोठे एकच कारण आहे उष्णते एवढी वाढ होण्यासाठी. तर भयंकर अशी झालेली वृक्षाची तोड, झाडे तोडल्यामुळे, झाडाला आगी लावल्यामुळे, डोंगराला आगी लावल्यामुळे, जंगले जाळल्यामुळे, महामार्गासाठी वृक्षाची भरपूर तोड केल्यामुळे, हे देखील सर्वात मोठे हेच एकमेव कारण आहे. निसर्गाचे काही कारण नाही, निसर्ग तुम्हाला काय करत नाही, परंतु माणसाने केलेल्या चुकीची तुम्हाला ही शिक्षा आहे. उष्णतेमधील वाढ झालेली आहे. तर इथून पुढे संकल्प घ्या, येणाऱ्या पावसाळ्यात एक झाड लावा. ते झाड 2 वर्षासाठी जतन करा. हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तो व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा.